नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून गेल्या 3 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा विषयांवर मार्गदर्शन आणि प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराजांनी नर्मदा व वैदिक भूगर्भ विज्ञान याविषयी चिंतनाला सुरुवात केली व पुढे सांगताना ते म्हणाले की 73 पासून भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून मी धुळे जिल्ह्यापासून थेट पचमढीपर्यंत फिरलो. इंजिनियर किंवा आर्किटेक्ट ज्या पद्धतीने अभ्यास करतो तसा भूगर्भ वैज्ञानिक कसा अभ्यास करतो त्याप्रमाणे मी अभ्यासाला सुरुवात केली. GSI वर डेप्युटेशनवर मी जेव्हा गेलो तेव्हा मला अतुलनीय असा लाभ झाला. कर्नाटक, हम्पी, डोंगरगड अशा भागात व विशेष म्हणजे अमरनाथ जवळचा भाग या सर्व भागाचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. जवळजवळ 11 महिने हा प्रवास चालू होता. माझ्या या अभ्यासाच्या मागे मूळ कल्पना काय होती तर देवगिरीचा किल्ला जवळजवळ 500 वर्ष जुना आहे. अशीरगडचा किल्ला पण जुना आहे. साधारणपणे 150 ते 200 वर्षापूर्वीपासून इंजिनियर किंवा आर्किटेक्ट लोकांची शिक्षणाची सुरुवात झाली. पण हे सर्व जुने बांधकाम करणार आहे याचे इंजिनियर्स कोण होते? आदरणीय बाबा म्हणाले की त्या काळात लोकांना स्थपती असे म्हटले जायचे. स्थपती म्हणजे स्थापत्यशास्त्राचा अभ्यासक. हे सर्व लोक भारतीयच होते. काही जुने बांधकाम तर 1000 वर्ष जुने आहे. याची निर्मिती स्थपतींनी केली आहे. आज आपण हम्पीचं कन्स्ट्रक्शन बघतो तेव्हा आपल्याला अत्यंत आश्चर्य वाटतं. स्थपती हा शब्द कुठून आला? जेव्हा एक वैदिक विद्वानाची भेट झाली तर त्यांनी मला असे सांगितले की आपल्या वैदिक परंपरेमध्ये स्थापत्य वेद अशी एक अथर्ववेदाची उपशाखा आहे. त्याला उपशाखा मानले गेलेले आहे. स्थापत्य वेद संहिता अशी फारशी कुठे उपलब्ध नाही. स्थापत्य वेद हे वेद काळापासून लोकांना माहीत होते. हळूहळू काही ग्रंथ मिळाले तेव्हा मला अनपेक्षित असा एक दुवा सापडला असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. तो म्हणजे आपण ज्याला सुवेद मेरू म्हणतो त्यात इतक्या प्रकारच्या शाखा आणि उपशाखा आहेत. पूर्वी सिव्हिल, मायनिंग, इंजिनिअरिंग या मुख्य शाखा असायच्या. अशा एका संहितेचे सूत्र मला मिळाले की या त्यात शिल्पशास्त्र असा शब्द आला. हा शब्द भृगु ऋषींनी वापरला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की वेगवेगळ्या वस्तू जो एखादा निर्मिती वापरल्या जातात त्या वस्तू, त्याचे आयुध व त्याची साधने, त्याच्याबरोबर असणारे कृत्रिम पदार्थ या सगळ्याला शिल्पशास्त्र असे म्हणावे. हे जे शिल्पशास्त्र आहे त्याबद्दल एका ग्रंथकाने उल्लेख केला आहे की याचा उगम वेदामध्ये झाला आहे. त्याचा त्वष्टा असा उल्लेख आहे. कश्यप हा सुद्धा शिल्पज्ञ होता. विश्वकर्मा हा प्रसिद्ध शिल्पशास्त्रज्ञ होता. त्याची सुद्धा एक संहिता उपलब्ध आहे. सुखानंद यांची सुद्धा एक संहिता उपलब्ध आहे. हे जे एक स्कूल ऑफ थॉट्स शिल्पशास्त्राबद्दल आहेत त्याचा एकत्रीकरण झाला आहे. मत्स्य पुराणात याबद्दलचा एक श्लोक आहे. त्यात 18 शिल्पकार ज्ञात होते. हे 18 वेगवेगळ्या प्रदेशातील शिल्पी होते. त्या प्रत्येक भागातील बांधणी वेगवेगळ्या प्रकारे आहे. त्या काळातील मंदिरे, किल्ले हे आधी दिमाखाने उभे आहेत. हे शिल्प आपण जेव्हा बांधत असतो तेव्हा त्या जागेची माहिती असणे, त्या दगडांची माहिती असणे, त्याला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करणे हे शास्त्र होतं. त्याला भृगूंनी शिल्पज्ञ असे म्हटले. त्याला हे सर्व माहीत असायचं म्हणून याचा पुढे विस्तार झाला. हा जो शिल्पज्ञ आहे त्याला याबद्दल धातुखंडाची माहिती असावी लागते. धातुखंडात कृषी, जल व खनिज याविषयी माहिती आहे. कृषी या शब्दाचा अर्थ म्हणजे ओरबाडणे, म्हणजे सहज प्राप्त होणारे साहित्य. जल म्हणजे भूजल. हे पाणी सुद्धा काही वेळा अनेक प्रयासाने मिळवावे लागते. त्याचे शोधन करणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. पुढे खनिज शास्त्रामध्ये खाणीतून मिळालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला आहे. पाणी शोधणाऱ्या शास्त्राला जर्गागलम असे म्हटले आहे. नंतरचा खंड साधन खंड आहे. नगर रचनेसाठी सुद्धा याचा उपयोग होतो.
हे सर्व करता यंत्राचा कोणता उपयोग हे पण याच्यामध्ये आले आहे. जलाचा उपयोग व निचरा खाणीकर्माची पद्धती हे सर्व सविस्तरपणे इथे दिले आहे. खनिजापासून धातू वेगळा काढणे याबद्दलची सुद्धा इथे माहिती आहे. आदरणीय भाऊ महाराजांनी शेवटी सहज मिळालेल्या ग्रंथातून मला ही अद्भुत माहिती मिळाली आणि भूगर्भशास्त्राच्या माहितीमुळे मला अधिक आकर्षण वाटू लागले असे सांगून त्यांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आपण जेव्हा वैदिक भूगर्भशास्त्र किंबहुना स्थापत्य वैदिक भूगर्भशास्त्र विज्ञान याच्याविषयी चर्चा करताना सुरुवातीला एक संदर्भ असा घेतला होता चर्चेसाठी की साधारणपणे 19व्या शतकामध्ये हिंदुस्थानामध्ये ज्याला चार्टर्ड किंवा रजिस्टर्ड असे इंजिनियर्स आर्किटेक्ट हे जसे यायला लागले पाश्चात्य देशातून, आणि त्यानंतर जी एक आपण म्हणतो की इंजिनिअरिंगच्या मग ते सिव्हिल इंजिनिअरिंग असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, मायनिंग असो, आर्किटेक्चर असो किंवा अन्य कुठलंही शास्त्र असो, हे जसं त्या पाश्चात्य इंजिनियर लोकांच्या पद्धतीने सुरुवात झाली तसं त्यांच्या बरोबर आलेले जे पश्चिमेकडून त्या काळात आलेले म्हणजे ब्रिटन, ईस्ट इंडिया कंपनीने ज्यांना बोलवलं ते जिओलॉजिस्ट लोक त्या काळातले. त्यामुळे इथे जिओलॉजी म्हणजे ज्याला परंपरेने आपण भूगर्भशास्त्र असं म्हणावं किंवा काही ठिकाणी भूविज्ञान असं म्हणता येतं, हे जे शास्त्र हे सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांनी आपल्याकडे विकसित केलं. आणि मग आज आपल्याला असा प्रश्न पडतो की जेव्हा हे लोक नव्हते त्या काळामध्ये हिंदुस्थानाची ही जी सगळी बांधणी झाली, किल्ल्यांची बांधणी झाली, मंदिरांची झाली, मोठमोठे तलाव झाले, त्याच्याबरोबर राजमार्ग होते किंबहुना रथ्या मार्ग होते, रथ झाले, लोखंडांची अनेक वेगवेगळ्या प्रकारची तोफा वगैरे या सगळ्याची जी काही रचना झाली, अनेक प्रकारचे यंत्रांची निर्मिती झाली. हे करणारे कोण होते? हे करणारे काही इंजिनियर किंवा आर्किटेक्ट नव्हते, किंबहुना यांना मदत करणारा असा कोणी जो कोणी त्या काळामध्ये जिओलॉजी, मायनिंग, मेटलर्जी, मिनरॉलॉजी आणि ग्राउंड वॉटर हे जे सध्या प्रचलित शब्द आहे भूगर्भशास्त्र जिओलॉजिस्ट लोकांमध्ये, ते करणारे कोण लोक होते? ते सुद्धा परंपरागत हे शिल्पज्ञच होते. म्हणून आपण स्थापत्य वेद जो आहे, या स्थापत्य वेद जाणणारा जो कोणी असेल तो स्थपती अशा अर्थाने आपल्याला जुन्या ग्रंथात उल्लेख केलेला दिसून येतो. हा जो स्थपती कोणी असेल याच्या मार्गदर्शनाप्रमाणे खऱ्या अर्थाने हे सगळं पूर्वीचं बांधकाम झालेलं असणार आहे, असणारे नव्हे तर आहेच असं सांगणारे आणि त्याचं वर्णन करणारे ग्रंथ आज उपलब्ध आहे. आज उपलब्ध आहे म्हणण्यापेक्षा आजही उपलब्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. पण काळाच्या ओघामध्ये जी काही समग्र ग्रंथ संपदा असेल ती जरी काही ना कालाने नामशेष झाली, सगळे ग्रंथ जरी उपलब्ध नसतील तरी जे महत्वाचे ग्रंथ आपल्याला संदर्भापुरते माहिती आहे ते मात्र सहजपणे आज उपलब्ध आहे. तर आपण मागल्या पुष्पात जेव्हा स्थपती किंवा स्थापत्य हा शब्द आला कुठून याविषयी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा मुळामध्ये
स्थापत्यवेद हा जसा अथर्ववेदाचा उपवेद मानला गेला आहे, तर चरणव्यूह या ग्रंथामध्ये चारही वेदांचे जे उपवेद आहेत त्यात अथर्ववेदाचा उपवेद स्थापत्यवेद असं म्हटलेलं आहे. या स्थापत्य वेदाचा जो ज्ञाता आहे, जाणकार आहे, ज्ञानी आहे, तो स्थपती असा जर का सरळ अर्थ जरी घेतला तरी एक गोष्ट निश्चित आहे की हा स्थपती शब्द किंबहुना या स्थपतीला एक प्रकारे सहाय्यक करणारे, सहाय्यक असे जे कोणी त्याचे सहाय्यक असतील, त्याच्याबरोबर काम करणारे त्याचे ज्युनियर असतील आपण म्हणतो तसे, ते जे सहाय्यकारी असे लोक आहेत त्यात तक्षक आणि वर्धकी असे सुद्धा नावं आहेत, ग्रंथांमधून आहे. पण मुळामध्ये ही जी नावं आहे ही किती जुनी आहे, हा जर एखाद्याच्या मनात प्रश्न आला तर आज मी त्यापासूनच सुरुवात करतो की मूळ यजुर्वेदामध्ये जो रुद्राध्याय आहे, रुद्राध्याय हा यजुर्वेदातही आहे, शुक्ल यजुर्वेदी लोक म्हणतात, कृष्ण यजुर्वेदी म्हणतात आणि ऋग्वेदी म्हणतात आणि बाकी मंडळी म्हणतात. पण याच्यात जो नमक चमक हा जो वेदांचा भाग आहे त्याच्यामध्ये महत्वाचा असा नमक आणि चमक या दोन त्याचे जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये एक विशेष उल्लेख आहे. कुठला उल्लेख आहे तर या नमक अध्यायामध्ये रोहिताय स्थपतये वृक्षाणाम पतये नमो, या ठिकाणी स्थपती हा शब्द आलाय. नंतर नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्चवो कुलारेभ्या कर्मारेभ्यो नमो, या ठिकाणी तक्षक हा शब्द आलाय. म्हणजे स्थपती याच्याच बरोबर तक्षक, मग रथकार, कुलाल आणि कर्मार असे हे शब्द याच्यामध्ये वेदांच्या या संहितेमधून रुद्रात आलेले आहेत. आणखीन एक सहज संदर्भ द्यायचा म्हटला तर त्याच्यामध्ये खनिजांचाही संदर्भ आहे. कसा संदर्भ आहे तर त्याला चमक जो भाग म्हणतात रुद्राचा, त्यात अश्माचमे, मृत्तिकाचमे, गिरयश्चमे, पर्वताश्चमे, हिरण्यंचमे म्हणजे सोनं, श्यामंचमे, लोहंचमे, सीसंचमे, शिस आणि त्रपुश्चमे, ज्याला मायका आपण असं म्हणतो, अभ्रक, असा उल्लेख सुद्धा त्यात आहे. म्हणजे या अर्थाने हे सगळं जो काही खनिजांचा भाग आहे, धातूंचा भाग आहे, आणि हे सगळे धातुकर्म करणारी शिल्पी मंडळी जे आहे, ज्यांना आपण आजच्या काळातले इंजिनियर आणि मिनरॉलॉजी, मेटॉलॉजी वगैरे मायनिंग आपण जे म्हणतो, या सगळ्याचा अशा पद्धतीचा उल्लेख थेट वेदकालाच्या संदर्भापासून मिळतो. पण या सगळ्याचा असा परामर्श पूर्ण वेदकाळातून न घेता आपण ज्याला अगदी संक्षिप्त पण प्रत्यक्ष असा उल्लेख जर आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की हे जे त्या काळातले सिव्हिल इंजिनिअरिंग करणारे लोक जे होतील, जे असतील, त्यांना काही विशेष अशी नावं होती जी आता आपण या मूळ वेदांच्या संहितेतल्या रुद्रात आपण ऐकली. तर ही नावं कशी आहे तर याला एक श्लोक आहे, प्रमाण म्हणजे. आणि हा श्लोक प्रमाण कशात आहे तर आपण ज्या सुरुवातीला 18 संहिता उपलब्ध ज्या म्हटल्या या शिल्पशास्त्रावरती, त्याच्यातली एक संहिता म्हणजे दक्षिण भागामध्ये प्रसिद्ध असलेली मय संहिता, त्याला मयमत असं सुद्धा एक त्याला ग्रंथाला नाव आहे. या मया संहितेमधला जो 5वा अध्याय आहे त्याच्यामध्ये याचं एक वेगळ्या पद्धतीने वर्णन केलं आहे. तर त्यात असं म्हटलं आहे की शिष्यकाभिज्ञ कुशला आचार्यश्चेती शिल्पिना, आणि सपती सूत्रग्राहीच तक्षको वर्धकीस्तथा भवन्ति
शिल्पिनो लोके प्रख्याता स्वस्वकर्मभिः. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जे शिल्पाचं काम करणारे लोक आहेत किंवा इंजिनिअरिंग आणि जिओलॉजी याच्या संबंधित ज्ञान असणारे आणि काम करणारे जे लोक आहेत, या शिल्पशास्त्राचे किंवा स्थापत्यशास्त्राचे, तर हे लोक काय आहे, हे 4 प्रकारचे लोक असतात. 4 प्रकारचे म्हणजे बरोबर काम करणारे असे, जसं आपण त्यांना हुद्दा म्हणतो, पोझिशन म्हणतो, त्या पद्धतीने. तर त्या पद्धतीने तर वेगवेगळ्या ज्या संहिता आहेत त्याच्यात या 4ही प्रकारच्या लोकांचं वर्णन आहे आणि काही ठिकाणी त्याच्यात नावात भेद आहे. तर हा नावात जो भेद आहे तर मी आधी तेही सांगणार आहे आणि मग त्याच्याबरोबर इंग्रजीमध्ये सध्याच्या व्यावहारिक इंग्रजीमध्ये या लोकांना काय म्हणतात तेही सांगणार आहे. म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंग आणि जिओलॉजी या दोन्हीमध्ये त्या काळातले जे लोक काम करत असतील त्यांचा थोडा एक अंदाज येईल. तर कश्यप संहितेमध्ये पहिला जो काम करणार आहे त्याला शिल्पज्ञ असं म्हटलं आहे. मग दुसरा जो आहे त्याला दैवज्ञ म्हटलं आहे. तिसरा जो आहे त्याला विधिज्ञ म्हटलं आहे. चौथा जो आहे त्याला पौर म्हटलं आहे आणि 5वा जो आहे याला नूकर असं म्हटलंय. यातला 5वा जो माणूस आहे, 5वा म्हणजे मजूर वर्ग, आपण ज्याला लेबर असं म्हणतो, कारण हा 5वा ज्याला नृकर असं म्हटलंय त्याला विशिष्ट शिक्षण वगैरे असं काही नसतं. त्याला हत्यार वगैरे सुद्धा अशी त्याला फारशी माहिती नसतात, यंत्र. पण याला फक्त काम सांगितलेलं कोणी करायचं असेल तर त्याच्याकरता याचं शरीर धडधाकट असलं की झालं. मग यातला हा जसे आधीचे 4 आपण बघितले कश्यप संहितेमध्ये, शिल्पज्ञ, दैवज्ञ, विधिज्ञ आणि पौर, हे शिल्प कश्यप संहितेत म्हटलं. मग भृगु संहिता काय म्हणते, तर भृगु संहितेने या 4 लोकांना सूत्रधार, गणितज्ञ, पुराणज्ञ आणि कारू असं म्हटलंय. आणि त्याला 5वा जो ज्याला आपण लेबर क्लास म्हणतो त्याला म्हटलं कर्मकृत असं त्यांनी शब्द वापरला आहे. मात्र आधी आपण ज्या मय संहितेच्या श्लोकाचा आपण उल्लेख केला त्या मय संहितेमध्ये हा जो पहिला सगळ्यात मुख्य जो आहे याला स्थपती असं म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी स्थपती हा शब्द जो आहे आपल्याला पहिल्यांदा दिसून येतो. याला कश्यप संहितेने शिल्पज्ञ म्हटलंय. मग ते इंजिनिअरिंग आणि जिओलॉजी याचा समन्वयात्मक काम करणारा ज्ञानिष्ठान जो कोणी असेल त्याला काही ठिकाणी शिल्पशास्त्र म्हणून शिल्पज्ञ म्हटलं, तर काही ठिकाणी स्थापत्यशास्त्र म्हणून स्थपती असं म्हटलंय. मग याच्याबरोबर असणारी जी मंडळी आहे या मय संहितेमध्ये त्याला या स्थपती बरोबर सूत्रग्राही, तक्षक, वर्धकी ही 4 अशी नावं आहे आणि शेवटलं 5वं जो नाव आहे तो कर्मी असं आहे. आता ही जी नावं आपण आता पुन्हा मी फक्त आठवण करून देण्याकरता म्हणतो की आपण आता जेव्हा या वेदांमधला नामोल्लेख पाहिला की स्थपतये, तक्षकोभ्यो, रथकारेभ्यो, कुलारेभ्यो, कर्मारेभ्यो अशी जी नाव पाहिलं तर याच्या हा तक्षक तसा वर्धकी सुद्धा शब्द कुठे न कुठे आपल्याला सापडते. आता याला जर कोणी असं म्हटलं की इंग्रजीमध्ये नेमकं याला आजच्या काळात कसं समजावं, नेमकं काय म्हणता येईल, तर कश्यप संहितेत ज्याला शिल्पज्ञ म्हटलं आहे, भृगु संहितेत ज्याला सूत्रधार असं म्हटलं आहे, मय संहितेत ज्याला स्थपती म्हटलं आहे, त्याला आजच्या काळात आपण इंग्रजी सरळ भाषेमध्ये आपण त्याला इंजिनियर असं म्हणू शकतो. मग या इंजिनियरचा जो कोणी सहाय्यक असेल, पहिला सहाय्यक, हा जो सहाय्यक आहे म्हणजे याला दैवज्ञ किंवा गणितज्ञ किंवा सूत्रग्राहीन अशी नावं आहेत आणि याला आपण या इंजिनियरचा असिस्टंट असं म्हणावं. पुढे जसा हा इंजिनियर आहे आणि याचा असिस्टंट आहे
याच्याबरोबर एक मिस्त्री सगळ्यात इंजिनियर लोकांना हाताखाली लावतो। हा जो मिस्त्री आहे याला कश्यप संहितेमध्ये, भूगोल संहिते, मय संहिते, 3 संहितेमध्ये क्रमशः विधिज्ञ, पुराणज्ञ आणि तक्षक असं म्हटलेलं आहे। म्हणजे हा जो तक्षक आहे हा आजच्या काळातला मिस्त्री सारखा आहे। पुढे ज्याला आपण काही वेळा आर्टिझन असा शब्द काही वेळा इंजिनिअरिंगच्या लोक वापरतात, आर्टिझन। हा जो आर्टिझन असेल याला या जुन्या संहितांमध्ये काही म्हणते पौर, कारू किंवा वर्धकी असं नाव म्हटलं आहे, वर्धकी। म्हणजे आता आपल्याला स्थपती, सूत्रग्राहीन, तक्षक आणि वर्धकी ही नावं आपल्याला सहज लक्षात येतात। आणि मग नृकर, कर्मकृत्य किंवा कर्मी म्हणजे लेबर अशा अर्थाने ही संस्कृत मधली नावं आहेत जी त्या काळामध्ये, ब्रिटिश पूर्व काळामध्ये ही सगळी जेव्हा मय संहिता किंवा कश्यप संहिता, भूगोल संहिता याच्या आधाराने जेव्हा लोक त्या काळात सिव्हिल इंजिनिअरिंगची कामं करत असतील त्या काळातली ही नाव आहे। आता याच्यामध्ये आपण एक असं म्हटलं की पहिला जो एक कोणी आहे, पहिला म्हणजे स्थपती किंवा शिल्पज्ञ, याचं महत्व सगळ्यात जास्त आहे। कारण याला मात्र सगळ्याच गोष्टीची माहिती पाहिजे, तर याचं ग्रंथाने वर्णन केलेलं आहे। या ग्रंथाने वर्णन कसं केलंय, स्थपती म्हणजे इंजिनियर त्या काळातला, तो कसा पाहिजे, स्थपती ही स्थापनार्ह स्यात् सर्वशास्त्र विशारदा। मग न हीनांगो न अतिरिक्तांगो धार्मिकश्च दयापरः अमात्सर्यो न सूयश्चास्तन्निस्तस्व भिजातवान गणितज्ञ, पुराणज्ञ, सत्यवादी, जितेंद्रिय हे त्याचं स्वभावाचं आणि ज्ञान जसं वर्णन आहे तसं तो आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, तो चित्रज्ञो देशकालज्ञश्चा देशकालज्ञ अन्नदश्चात्य लुब्धकाः अरोगी च प्रमादी च सप्त व्यसन वर्जिताः। हे सुद्धा मयानी, म्हणजे मया जो कोणी आहे मय संहिताचा लेखक, या मयानी त्याच्या ग्रंथात उद्धृत केलाय। म्हणजे कसं, थोडक्यात सांगायचं म्हणजे स्थपती हा सगळी शास्त्र जाणणारा, कोणत्याही गोष्टीचा पाया घालणारा, त्याचं आमूलाग्र ज्ञान असणारा असा योग्य असा असावा। म्हणजे तो कोणत्याही अंगाने हीन नसावा। म्हणजे याचा अर्थ त्याला सगळ्या शास्त्राच्या अंगाचं परिपूर्ण ज्ञान असावं, याच्यात तो कच्चा आहे तसं नसावं। तर त्याबरोबर तो गणित म्हणजे जमा खर्च जो त्याचा जो असेल, त्याचा जो आपण म्हणतो अकाउंट्स, याचं सुद्धा त्याला बरोबर ज्ञान जाणणारं, त्याला मागील हकीकती म्हणजे त्याच्या आधीचं सगळं ज्याला हिस्ट्री आपण म्हणतो ते सुद्धा तो जाणणारा असावा। खरं बोलणारा, जितेंद्रिय, चित्रकला जाणणारा। चित्रकला या ठिकाणी दोन अर्थाने आहे। एखादा जेव्हा एखाद्या ड्रॉइंग, ज्याला आपण आज सध्या आपण म्हणतो की नकाशा तयार करणं, एखाद्या बिल्डिंगचं किंवा इमारतीचं ड्रॉइंग तयार करणं, त्याला सुद्धा एक प्रकारे चित्रच असं म्हटलं गेलं आहे। तेव्हा असे सुद्धा त्याचाही जाणकार असा चित्रकला जाणणारा, मुख्य म्हणजे भूरचना व हवामान जाणणारा, देशकालज्ञ अन्नदश्चात्य लुब्धकाः, आणि ज्याला मत्सर नाही, हेवा नाही, आळस नाही असं आपण विद्वान, लोभी नसणारा आणि चुका न करणारा असा व्यसनमुक्त, ज्याला कुठलंही व्यसनी असा हा स्थपती असावा। अशा पद्धतीने या स्थपतीचं जसं वर्णन केलेलं आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यामध्ये हा जो कोणी इंजिनियर आहे त्याला साधारणपणे ड्रॉइंगचंही त्याला माहिती असली पाहिजे आजच्या काळात, त्याला साधारणपणे हवामान म्हणजे
क्लायमेटॉलॉजी त्याचंही त्याला ज्ञान असलं पाहिजे आणि त्याला देशकाल म्हणजे भूगर्भशास्त्र, भूविज्ञान वगैरे जिओलॉजी त्याचीही त्याला माहिती पाहिजे. अशी विविध प्रकारची माहिती असणारा असा तो स्थपती असा. मग याच्याबरोबर त्याचा जो असिस्टंट आहे, तो कोण आहे? तर तो सूत्रधार आहे. आणि हा सूत्रधाराचं लक्षण काय म्हटलंय? तर सुशील चतुरो दक्षाः शिल्पशास्त्रस्य तत्वविद आणि सूत्राणाम धारणे ज्ञाता सूत्रधार स उच्यते. हा मात्र सूत्रधार या शब्दाचा किंवा ही जी संज्ञा आहे याचा भृगु संहितेमध्ये दुसऱ्या अध्यायात याचा संदर्भातला श्लोक आहे. तर याच्यामध्ये हा जो सूत्रधार आहे, ज्याला कार्याचं काम करण्याची युक्ती, ही जी युक्ती असते ती माहिती असणारा कल्पक आणि शिल्प संहितेतली शास्त्रांची तत्व जाणणारा. म्हणजे याचाच अर्थ आहे की त्याच्याबरोबर शिल्पातली जी हत्यार आहे, ज्याला आपण म्हणतात की मेजरमेंट, आता आपण सुद्धा बरीचशी आपण यंत्र बघतो, पण त्याला सूत्राणाम धारणे ज्ञाता असं म्हटलंय. म्हणून ही जी शिल्पातली हत्यारं किंवा जी सूत्र आहे हे सगळं जाणणारा, ज्याला असं जे ज्ञान आहे त्याला सूत्रधार असं म्हणावं. असा हा भृगु संहितेचा हा सूत्रधार, हा त्याचा दुसरा असिस्टंट आहे. आता एक वेगळ्या पद्धतीने कश्यप संहितेने सुद्धा याचं वर्णन केलं आहे. तर त्याच्यात त्याने असं म्हटलंय की ज्ञाता दातार्थ पाहता गणित बहुक कला शिल्प विथ सूत्रधारा. म्हणजे साधारणपणे ज्याला जमा खर्च अकाउंट्स, चित्रकला म्हणजे ड्रॉइंग वगैरे जाणणारा आणि शिल्पाची माहिती असणारा, दगड वगैरे याची सुद्धा त्याला व्यवस्थित माहिती असणारा आणि सूत्र यंत्रादी वगैरे ज्याला सर्वेचं वगैरे सगळे साहित्य असतं त्याचं ज्ञान असणारा, तो खऱ्या अर्थाने शिल्पज्ञ आहे. आणि हा शिल्पज्ञ याला सूत्रधारी असं म्हटलं आहे. म्हणजे हा जो कोणी शिल्पज्ञ किंवा सूत्रधार आहे, हा एका त्या स्थपतीचा हा असिस्टंट आहे, त्याला मदत करणारा. तर सध्या आपण जर असं म्हटलं की सध्या काही इतर दक्षिण भागामध्ये जे लोक जुनी मंडळी काम करतात, अजूनही त्या दाक्षिणात्य पद्धतीने मंदिरांची निर्मिती करतात. अजूनही आपण असं बघितलं असेल की खूप ठिकाणी मंदिरे जी विशिष्ट पद्धतीने बांधली जातात दाक्षिण्या पद्धतीने, ते तिकडले लोक येतात, ते त्या पद्धतीने त्या मंदिराचं सगळं बांधकाम वगैरे करतात. तर म्हणून हल्लीच्या त्या भागामध्ये स्थपतीला स्थपतीच म्हणतात. पण आपल्या भागामध्ये मुंबई वगैरे महाराष्ट्राचा जर काही भाग असेल तर मग त्याला सूत्रधार जो असेल त्याला सुतार असं सुद्धा काही ठिकाणी नावं आहे. म्हणजे हा जो सुतार ज्याला म्हणण्याची पद्धत आहे, तो मूळ केव्हा तरी सूत्रधार या शब्दाचा हा कुठेतरी अपभ्रंश आलेला आहे. तसंच गजधराला गज्जर अशी नाव आहे. तर ज्याला शिल्प काम करणारा आहे त्याला उत्तर हिंदुस्थान सलाट असं म्हणतात. तर हे सुद्धा एक प्रकारे प्राचीन परंपरेने हे सगळे इंजिनिअरिंगचे काम करणारे लोक आहेत. आता सूत्रग्राहीन म्हणजे हा जो सूत्रग्राहीन याच्याविषयी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितलंय की हा वास्तुविद्याब्धी पारगा, म्हणजे हा एका विशिष्ट वास्तुशास्त्र जे आहे याच्यातला सुद्धा परायण ज्याला आपण म्हणतो की तज्ञ, अशा पद्धतीचा हा सूत्रग्रहण असतो. आणि काही ठिकाणी मग हा स्थपतीचा मुलगा किंवा शिष्य हा सुद्धा सूत्रग्रहण असतो. आणि का असं असतो मुलगा किंवा जवळचा सगळ्यात जवळचा शिष्य? कारण कालांतराने वा स्थपतेस्तस्य शिष्यो वा सूत्रग्राहीन भवेत सुताः, कारण काही काळाने हा स्थपती होणार असतो. म्हणजे जेव्हा याचं प्रमोशन होतं तेव्हा हा स्थपती होतो. आता हा स्थपती आणि सूत्रधार यांच्याबरोबर तिसरा एक माणूस जो आहे, हा मात्र आवश्यक असा कुठल्याही या सगळ्या
कन्स्ट्रक्शनच्या कामाला आहे. तर हा कोण आहे? याला संहिताकारांनी म्हटलं दैवज्ञ. मग कोणत्या कामाला किती खर्च येईल, किती माल लागेल, काम किती दिवसात पुरं होईल, किती दिवस टिकेल, असं हे सगळं जो अंदाज ज्याला म्हणतात, त्याला त्या काळात दैवज्ञ असं म्हणायचं. आता सध्याच्या काळात आपण जर म्हटलं तर हा या इंजिनियर आणि त्याचा जो असिस्टंट असेल, त्याचा जो कोणी आणखीन बरोबर त्याला सहाय्यकारी कोणी असेल, तो एक आणखीन असतो. त्याला सुद्धा ड्राफ्ट्समन असं म्हणतात किंवा एस्टिमेटर असं म्हणतात. बहुतेक एस्टिमेटर हा बरोबर शब्द आहे, कारण तो सगळ्याच एक गणिती पद्धतीने व्यावहारिक पद्धतीने एस्टिमेट करणारा असतो. त्यामुळे आणि एका अर्थाने ही सगळी जी माहिती असते, ही ती माहिती आहे ती कशी असते, की ही जी काही इमारत आहे, ही जी बांधकाम करणार आहे, ही किती टिकेल याच्याबद्दल ही सगळी एक प्रकार जसं काही त्याचा आडाखा, त्याची सगळी माहिती तयार करणं, ही जी सगळी माहिती काढणं, तयार करणं, याला आजच्या भाषेत म्हणते की अनुमान काढणं, ही सगळी जी काही पद्धत आहे, ही या दैवज्ञापासून सुरुवात झाली असेल कदाचित त्या काळात. म्हणून हा जो दैवज्ञ आहे, याला जसं काही बाबतीत ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असतं, म्हणून फलक ज्योतिषाची सुरुवात ही सुद्धा काही वेळ दैवज्ञ असं म्हणतात. या दैवज्ञ शब्दापासून झाली आहे. आणि हा जो खऱ्या अर्थाने दैवज्ञ आपण ज्याला म्हणतो, हा खऱ्या अर्थाने गणितज्ञ आहे. कारण ज्योतिषात सुद्धा गणित हे महत्वाचं आहे. फक्त फलक ज्योतिष म्हणजे असं पत्रिका वगैरे आडाखे नव्हे, तर ग्रह ज्योतिष, वेदांग ज्योतिष हे गणितावर आधारित. आणि हा दैवज्ञ हा सुद्धा मुळातला गणितज्ञ आहे. फक्त नाव बदललं आहे एवढंच. तर याच्यानंतर या दैवज्ञानंतर एक आहे, त्याला म्हणतात तक्षक. मग तक्षक कोण आहे? तर स्थपत्याज्ञानुसारीच सर्व कर्म विशारदा, सूत्र दंड प्रपातज्ञो मानोन्मान प्रमाणविद आणि शैलदार विष्टकाष्कादीनां सूत्रग्राही वशात्तु यः तत्क्षणात तत्स्थूल सूक्ष्माणाम तक्षक सच कीर्तिता. हे पुन्हा मयमतामधला हा श्लोक आहे. तर ज्याला सर्व कामांची ज्याला माहिती असून, सगळ्या पद्धतीच्या या बाकीच्या सगळ्या कामांची माहिती असून, ते काम पतीच्या आज्ञेने हुकूम करणारा, या ठिकाणी एक प्रकारे सूत्र म्हणजे ज्याला आपण सध्या त्याला दोरा असं म्हणतो, किंवा काही ठिकाणी आपण ज्याला मेजरमेंट घेण्याकरिता दुर्बीण असं म्हणतो, यंत्र म्हणून. तसं दंड म्हणजे रॉड ज्याला म्हणतात, रेंजिंग रॉड, इंजिनिअरिंगची जी मंडळी आहे त्यांना माहिती असेल, त्याला दंड म्हणजे एखादा दांडी किंवा काठी किंवा जमिनीची मोजणी करण्याचं माप, त्यालाही दंड असं म्हटलं आहे. ही सगळी मोजणी वगैरे कशी करायची हे जाणणारा, त्याबरोबर जी कुठली वस्तू आणली असेल, जिन्स असतील, त्यांचं लांबी, रुंदी, उंची वगैरे हे सगळं हिशेब व्यवस्थित ठेवणारा, आणि त्याच्याच बरोबर शैलदा का विष्ट हा दिना म्हणजे दगड, लाकूड, विटा, इष्टिका, विष्ट म्हणजे इष्टिका असं शब्द विटांकरता. तर दगड, लाकूड, विटा वगैरे ज्या मापाचं पाहिजे असेल त्या मापाचं सूत्रग्राही जसं सांगेल, त्याच्या सांगण्यावरून लहान मोठं कापून तयार करून जो तयार करतो त्याला तक्षक असं म्हटलंय. असा हा जो तक्षक आहे, हा स्थपत्या अज्ञानुसारी सर्व कर्म विशारदा, सूत्र दंड प्रपाद अज्ञो मानोन्मान प्रमाणविद शैलदा विष्ट काष्ट दीना सूत्रग्राही वशातु यः. अशा पद्धतीने ज्याला हे सगळं जाणणारा आहे असा त्याला तक्षक म्हटलंय. म्हणजेच आजच्या काळामध्ये आपण जर असं म्हटलं की जरी इंजिनियर नसेल,
ते इंजिनियरच्या ज्याला अनुपस्थिती, ज्याला सब ओव्हरसियर किंवा मिस्त्री असा जो इंजिनियरच्या अनुपस्थित काम करणार आहे त्याला या ठिकाणी शास्त्रकारांनी तक्षक असं म्हटलं आहे. आणि हा जो तक्षक आहे हा एक प्रसिद्ध तक्षक असा पद्धतीने काम करणारा हा असा नाग लोकांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. ते नाग जमातीतला असा पुराणात प्रसिद्ध आहे. आता याच्याबरोबर विधिज्ञ हाही एक शब्द आलाय. तर विधिज्ञ म्हणजे कामाचं विधी म्हणजे काम करण्याची पद्धत ज्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे ठाऊक आहे ते म्हणजे विधान या कामाचं. तर ते जे विधान ज्याला खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की थेराटिकल नॉलेज एक प्रकारे हे ज्याला माहिती आहे तो वेळ प्रसंगी अशा पद्धतीचा तो आहे विधिज्ञ. आणि पुराणज्ञ हा एक वेगळ्या अर्थाने शब्द या ठिकाणी का असं म्हटलं आहे तर पूर्वी लोकांनी कशी कामं केली त्याचा काय परिणाम झाला आणि पुढे कशी कामे ज्याला करावी हे ज्याला ठाऊक आहे असे जर कोणीतरी सल्लागार असेल माहितगार असेल त्याला विधिज्ञ आणि पुराणज्ञ असा शब्द या संहिताकारांनी वापरला. म्हणून थोडक्यात एखादं सामान तयार करून त्याची जुळवाजुळव करून त्याचा खर्चावर नजर ठेवणारा एक प्रकारचा हा जो कोणी असेल तो तक्षक विधिज्ञ आणि पुराणज्ञ ही मंडळी आहे. आता याच्याबरोबर आणखीन एक नाव असं आहे की ते नाव म्हणजे वर्धकी. आपण मघा तो वर्धकी शब्द ऐकला. तर हा वर्धकी जो आहे हा मृत्कर्मज्ञो गुणी शक्ता सर्व कर्म स्वतंत्रका तक्षकात्तक्षणेनास्मिन् नुपर्यु परियुक्तित वृद्धी वर्धकी प्रोक्त सूत्रग्राह्य नुग सदा हा मयमतम. त्या मयमतम ग्रंथाने सांगितलंय 5व्या अध्यायात हा जो कोणी काम करणार आहे या स्थपती म्हणजे इंजिनियर वगैरे या लोकांबरोबर याचं एक आणखीन वैशिष्ट्य आहे. हा काय आहे तर चिखल चुना वगैरे अशी जी द्रव्य टाकायची असतात त्याला आपण सिमेंट वगैरे असं म्हणतो माती सिमेंट ही द्रव्य ती कशी तयार करावी हे जाणणारा आणि गुणवान शक्तिवान आणि स्वतः सगळी कामं आपल्या हाताने करू शकणारा म्हणजे त्याला त्याची जी काही हत्यार वगैरे असतील यंत्र असतील ती त्याला स्वतःला दुरुस्त करता येतील असा सर्व कर्म स्वतंत्रका हा असा हा जो कोणी आहे याचं आणखीन वैशिष्ट्य काय आहे तर तक्षकात्तक्षणेनास्मिन् नुपुरिया परियुक्तिता म्हणजे तक्षकापासून लहान मोठे असे मिळालेलं सगळं जे काही सामान असेल ते एकमेकांना जोडून इमारत उंच जो बांधणारा तो वर्धकी आहे सगळ्याच एक प्रकारचं. म्हणजे याला आपण आजच्या काळामध्ये गवंडी वगैरे असं आपण ज्याला म्हणतो. खूप लोक गवंडी मॅशनरी वर्कर असं आपण त्याला म्हणतो साध्या भाषेत. तर त्याला वर्धकी हा शब्द वापरला आहे. आणि पौर हा शब्द जेव्हा काही ठिकाणी वापरला गेला या संहितेत तेव्हा पौर म्हणजे काय तर पूर म्हणजे शहर मोठी शहरं गाव वगैरे या ठिकाणी जे कसबी अशी काम करणारे लोक असतील त्याला स्किल्ड लेबर आपण असं म्हणूया त्याला पौर म्हटलंय. त्यात नांगर भरणं खेडेगावात नेहमी लागणारी कामं खेडेगावचे सुतार करतात पण त्यात कसब नसतं. घरं बांधण्याची वगैरे याच्याकरता एक वेगळ्या पद्धतीचं कसबाची गरज म्हणून कारागिरी या अर्थाने पौर हा शब्द वापरला आहे हा शहरी याच्याकरता. आणि आणखीन एक शब्द या कारागिराकरता वापरलाय तो म्हणजे कारू. कारू म्हणजे कारागीर. आता कर्मी म्हणजे काय आहे तर कर्मी म्हणजे मजूर. त्या कर्मीचा सुद्धा शब्द या ठिकाणी एक श्लोकामध्ये असं मय संहितेमध्ये श्लोक म्हटला आहे त्या तेरीचं वर्णन करताना असं म्हटलं कर्मिणो निपुणा हा शुद्धा बलवंतो दयापरा गुरुभक्ता सदारिष्टा स्थपत्याज्ञा नगाह सदा. म्हणजे मजूर हा जो असेल हा स्वच्छ हुशार एकमेकांना मदत करावी अडवून धरू नये म्हणून अशी गुण असणारा आणि वरिष्ठांना मान देणारा
असा आणि स्थपतीच्या आज्ञेप्रमाणे वागणारा असा असावा. आणि याच्यात एक आणखीन महत्वाची गोष्ट अशी आहे की शिस्तीसाठी स्थपती हा मुख्य जबाबदार आहे. सूत्रग्राही हा एक प्रकारे मक्तेदार असेल, कॉन्ट्रॅक्टर. पण तक्षक हा स्थपती आणि सूत्रग्राही या दोघांच्याही ताब्यात, वर्धकी हा एकट्या सूत्रग्राहीच्या ताब्यात आणि कर्मी हा जो आहे हा स्थपतीच्या ताब्यात, अशा पद्धतीची एक प्रकारची व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हटलं की जणू काही स्थपती आणि वर्धकी वगैरे हे लोक दुसऱ्याला काम कसं द्यायचं या पद्धतीने ते सूत्रग्राही आणि तक्षक कर्मी यांच्याकरता त्या या लोकांची योजना करतात. अशा पद्धतीने म्हणजे एखादा इंजिनियर जसा कॉन्ट्रॅक्टरला नेमतो, ठेकेदाराला देतो, अशा पद्धतीने ही एक व्यवस्था आहे. आणि एक यात आणखीन उल्लेखनीय म्हणून असा एक शब्द आला, नृकर. तर नृकर हा शब्द आपल्याला का आपल्याला ओळखीचा वाटतो, तर नोकर आपण जेव्हा सध्या सहज वापरतो हा शब्द, तर नोकर हा शब्द मूळ संस्कृत नृकर या शब्दातून आलेला आहे. नुसतं सांगितलेलं काम, गडी काम करणारा म्हणजे सांगकाम्य, त्याला नोकर असं म्हटलंय. आणि याला कर्मकृत असं म्हटलं आहे. या पद्धतीने काम करणारा तो कर्मकृत म्हणजे नुसतं सांगितलं तेवढं काम करणारा असा आहे. तर या पद्धतीने स्थपती एतेषां तु स्थपताख्यो विश्वकर्मेति संस्मृताः. म्हणून या सर्वांमध्ये स्थपती यालाच विश्वकर्मा म्हणजे सर्व कामं जाणणारा आणि करणारा असं बहुमानाने सुद्धा काही ठिकाणी म्हटलं गेलं आहे. आणि एक प्रकारे या स्थपतीला उपदेश असा केला या श्लोकामध्ये, तस्मादेतत् सदा पूज्यम स्थपत्यादी चतुष्टयम. का ते एभिर्विना न किंचित कर्म कर्तुही न शक्यते. म्हणजे हे स्थपतीच्या बरोबर असणारे जे 4 लोक आहे, यांच्याशिवाय स्थपती काही काम करू शकत नाही. पण हे जे 4 प्रकारचे इतर त्याच्या मदतीस असतात, यासाठी या माणसांना सुद्धा स्थपतीने नेहमी संतुष्ट ठेवावं, त्यांनाही त्यांनी बहुमान करावा, असा एक उत्तम उपदेश या ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येत. अशा पद्धतीने आपण एक वेगळ्या पद्धतीने स्थापत्य वेद किंवा स्थपती हे जे शास्त्र आहे, शिल्पशास्त्र, याचे काम करणारे त्या काळामधले जे इंजिनियर यांच्या संबंधी आपण किंचित जेव्हा माहिती अशी घेतली. आणि आता मात्र एक आपल्याला असं सांगतो की ही जी शिल्पशास्त्र आहे, याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या येतात. आपण सुरुवातीला असं म्हटलं की कृषी, भूजल, खनिकर्मंच त्रयी शिल्प उच्यते. पण जसा जसा विस्तार होत जातो तसं मग पारंपरिक पद्धतीने जर आपण बघितलं तर याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा विस्तार झालेला आहे. जसं आज आम्ही असं म्हणतो की केव्हा तरी साधारणपणे 17व्या-18व्या शतकात पाश्चात्य देशात फक्त मायनिंग मधून मिनरल्स काढण्याकरता, खनिज काढण्याकरता जिओलॉजी हा या विषयाची हटन या एका इंग्रज ग्रस्तांनी निर्मिती केली, म्हणून त्याला फादर ऑफ जिओलॉजी असं म्हटलं गेलं आहे. 17व्या-18व्या शतकामध्ये याचं नाव आहे. तेव्हापासून सुरुवात झाली असं पाश्चात्य देशात आहे. पुढे हा जिओलॉजी क्षेत्राचा विषयाचा विस्तार झाला. मग हळूहळू करता करता त्याच्या ब्रांचेस झाल्या आणि मग प्युअर अप्लाइड अशा ब्रांचेस होता. आता किती ब्रांचेस आहे हा काय आपल्या चर्चेचा विषय नाही. पण हळूहळू मग त्याच्यामध्ये फोटोजिओलॉजी असो, ओशनोग्राफी असो, सिस्मॉलॉजी असो, असे टेक्टॉनिक जिओलॉजी असो, नवीन नवीन विषय, जिओफिजिक्स, असे हळूहळू त्याच्यामध्ये वाढत गेले. पण मूळ एक काहीतरी विषय होता. अशा पद्धतीचे आपल्याही शास्त्रात जे विषय होते हे वाढत गेले आणि वाढत गेले
तर यांचा विस्तार कसा आहे तर अगदी संक्षिप्त आपण जर म्हटलं तर या विशिष्ट शास्त्रांमध्ये कृषीशास्त्रात वृक्षविद्या, पशुविद्या आणि मनुष्यविद्या, कृषी शास्त्रात, जलशास्त्रात संसेचन विद्या, संहरण विद्या आणि स्तंभन विद्या, खनिशास्त्रात द्रतिविद्या, भस्मीकरण विद्या, संकर विद्या आणि पृथक्करण विद्या, आणि मग रथशास्त्रात अश्वविद्या, पथविद्या, घंटा पथविद्या आणि सेतुविद्या. सेतुविद्या का महत्वाची आहे? पूल बांधणं. आणि घंटा पथविद्या म्हणजे नगरातले रस्ते तयार करणं, म्हणून याला रथशास्त्रामध्ये असं म्हटलंय. अग्नियान शास्त्रामध्ये शकुंत विद्या, विमान विद्या म्हटलं आहे. आणि वेश्मशास्त्र जे आहे त्यात वासुविद्या, कुट्टी विद्या. कुट्टी विद्या हा शब्द सिमेंट करता काही ठिकाणी वापरला गेला आहे बृहत संहितेमध्ये वगैरे. आणि मंदिर विद्या आणि प्रासाद विद्या, मोठ्या बिल्डिंग बांधणं आणि मंदिर वगैरे हे बांधणं. आणि नगर रचना शास्त्रामध्ये आपणन विद्या, राजगृह विद्या, सर्वजनवास विद्या आणि वनोपवन विद्या आणि देवालय विद्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विद्या यांचा हळूहळू विस्तार होत गेला या पद्धतीने या इंजिनिअरिंगच्या विद्यामध्ये. आता याच्यामध्ये अगदी जर सरळ सरळ आपण म्हटलं तर काही ठिकाणी धातू हा सुद्धा जो विद्या आहे त्याला संकर विद्या किंवा द्रतिविद्या किंवा पृथक्करण विद्या असं म्हटलंय. तर याच्यामध्ये या संकर विद्येमध्ये धत्वौषधी संयोग, काच पात्राधिकरण, लोहाभिसारण भांडक्रिया, स्वर्णादितात्मदर्शन, मकरंदादी कृती आणि भस्मीकरण विद्येमध्ये क्षार निष्कासन, प्युरिफिकेशन, क्षार परीक्षा, स्नेह निष्कासन, इष्टिका, विधी विभाजन, द्रतिविद्येमध्ये रत्नादी सद ज्ञान. आणि एक विशेष म्हणजे पृथक्करण विद्येमध्ये संयोगे धातू ज्ञान, मेटलर्जिकल किंवा मेटलर्जी याचं ज्ञान. त्यानंतर मग आपण जेव्हा पथविद्या म्हणतो, या पथविद्येमध्ये समभूमी क्रिया, प्लेन करणं, जमीन समतल करणं त्याला समभूमी क्रिया, आणि शिलार्चा म्हणजे जे काही दगड वगैरे असतील आपण त्यातले रॉक्स त्याच्यावर. आणि सेतुविद्येमध्ये वृत्तखंड बंधन, जलबंधन आणि वायुबंधन अशा सेतुविद्या येतात. विशेषतः ज्याला विमानविद्या असं म्हटलंय त्यात विमानविद्या या ठिकाणी अशा अर्थाने वर्णन केलेलं आहे की याच्यामध्ये स्वर्णलेपादी सत्क्रिया, म्हणजे आपण ज्याला गोल्डन किंवा अशा पद्धतीचं मेटल ज्याला प्लेटिंग करतो, गोल्डन प्लेटिंग वगैरे अशा ठिकाणी अशा अर्थाने आहे. पुढे कुट्टी विद्येमध्ये मृत साधन आणि तृणाद्याच्छादन, म्हणजे मृत साधन म्हणजे माती वगैरे जी असेल ती त्या पद्धतीने विशिष्ट पद्धतीने तयार केले. आणि कुट्टी विद्येबरोबर मंदिर जी विद्या आहे त्याच्यामध्ये विशेष काय आहे तर चूर्णोपलेप, वर्णकर्म, दारुकर्म आणि मृतकर्म. वर्णकर्म म्हणजे विविध प्रकारचं रंगरंगोटी वगैरे करणं, रंग तयार करणं, चूर्ण पावडर करणं. आणि प्रासाद विद्येमध्ये चित्रद्या लेखन. मग याच्याबरोबर वनोपन विद्येमध्ये वनोपन, वन उपवन रचना. आणि अशा पद्धतीने हे सगळं जेव्हा वेगवेगळ्या विद्या आहे, आपण त्यातल्या काही विद्या ज्या आपल्याला फक्त असं वाटतात की आपल्या जवळच्या आहेत तेवढ्याच आपण घेतल्या, तेव्हा अशा पद्धतीने या सगळ्या विद्यांचं वर्णन आपल्या जुन्या ग्रंथात दिसून येतं. आणि मग या अशा प्रकारच्या शिल्पशास्त्रांवरती प्राचीन काळामध्ये कोणकोणत्या ग्रंथामध्ये संदर्भ असावेत याबद्दल जी काही ग्रंथांतरी माहिती आहे त्याची फक्त सूची आहे
ती जी सूची आहे ती आपण आता पुढल्या आपल्या पुष्पामध्ये आपण बघणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव